मला एंडोमेट्रियोसिस होता बर आणि 2012 ते 18 मध्ये माझे 7 ऑपरेशन झाले. एकदा मी डिप्रेशन फेजमधनं जात असताना मी असंच लिहित होते आणि एंड असं लिहिलं आणि मी ट्रान्समध्ये गेले, तर मला एंडच दिसलं. म्हटलं हम्म, ज्या आजाराच्या नावातच सुरुवातीलाच एंड आहे, ते एंड होणारच आहे. हम्म, डोक्यात घेतला होता आजार मी. हम्म. इथून काढून टाकला. मेंटल आणि इमोशनल प्रोसेसमधनं जात असताना मला एक कळलं की जन्मापासून मृत्यूपर्यंत एकच व्यक्ती तुमच्या बरोबर असते, स्वतः. त्याच दरम्यान जेव्हा स्पिरिच्युअलिटीची सुरुवात झाली, हम्म. माझ्या डॉक्टरने, माझ्या सर्जनने सांगितलं की तुला ना मेडिटेशन कर, बर त्यांनी फरक पडेल. पण 2015-16ला जेव्हा माझी स्पिरिच्युअल जर्नी सुरू झाली, वाय मी ह्याची उत्तरं शोधायला मी जेव्हा यू कॅन हील युअर लाईफ नावाचं पुस्तक वाचलं बाय ओके लुई हे आणि जो डिस्पॅन्झा, या दोघांची पुस्तकं वाचल्यावर कळलं की लुई हेने स्वतःचं कॅन्सर थ्रू ॲफर्मेशन्स हम्म. हील केला आहे. बर जो डिस्पॅन्झानी त्यांच्या स्पाईनचे वर्टिब्रा जे तुटले होते ते 12 आठवड्यात हील केलेत. मग तिचं असं म्हणणं होतं की तुम्ही ॲफर्मेशन्स, हा स्वतःशी असलेलं संभाषण, जेव्हा तुम्ही बदलता तेव्हा त्याच्यामध्ये तुमच्या नर्वस सिस्टमला जी एक सवय झालेली असते ती बदलायला लागते आणि मग तुम्ही तुमचे इमोशन्स, तुमचे पॅटर्न्स चेंज करून हम्म. कुठलाही आजार बोलून बरा करू शकता. बर की बाहेरची दुनिया बघायला हे डोळे दिलेत, हम्म. पण आतली दुनिया बघायला डोळे बंदच करावे लागतात. मनन, चिंतन, मेडिटेशन, करेक्ट अध्यात्माची भाषा तीच आहे. हम्म. तुम्हाला एकदा ती कळली ना, त्याचे टेक्निक्स कळले ना, हम्म. की तुम्हाला देव देव पदोपदी तुमच्या बरोबर असतो. वा आता लोक पैसा, घर, पैसा महत्वाचा आहेच, हम्म. ठीक आहे. पण काय होतं माहितीये, तुम्ही पैसा कमवता, पण तो सगळा आजारपणात हॉस्पिटलमध्ये जातो. खरे मग त्याच्यापेक्षा मोजकाच पैसा कमवा आणि स्वतःवर इन्व्हेस्ट. एक 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 मला उत्तरं मिळत गेली. या ओके मोडॅलिटीज मी शिकत गेले आणि माझ्या आजारपणाला 8 वर्ष लागली मला. सातत्याने मी की तो आजार गेलेला आहे, मी हेल्दी हा आहे हे बोलल्यावर 8 वर्षांनी मी एंडो फ्री झाले